हाय. प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की आपली स्किन लाईट आणि ब्राईट दिसावी, खूप छान ग्लोई अशी वाटावी. पण जेव्हा आपले हात आणि पायाची वेळ येते तेव्हा आपण शांत होऊन जातो. कारण फेशियल आणि ब्लीचने आपला चेहरा तर छान ग्लोईंग झालेला असतो किंवा एक टोन छान उजळून आलेला असतो. पण आपले पाय आणि हात आपल्या चेहऱ्याच्यापेक्षा जर वेगळे दिसत असतील तर मग मात्र पण आज मी तुम्हाला मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर घरी कसं करायचं आणि अगदी छान असा रिझल्ट कसा आणायचा तेही आपल्या किचनमधल्या थोड्याफार वस्तू घेऊन, ज्याने तुमचे हात आणि पाय छान चमकून येतील आणि त्याच्यावरची जी डेड स्किन आहे तीही रिमूव्ह होऊन जाईल आणि इतका छान रिझल्ट येईल की तुम्ही मनाला म्हणाल थँक्यू. येस. हॅलो हाय, माझं नाव आहे योगिता काकडे आणि तुमचं स्वागत आहे आपल्या या नवीन चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे योगिता काकडे 07. येस, योगिता काकडे या चॅनलमध्ये आपण ब्युटी, फॅशन आणि लाईफस्टाईल याच्यावरती चर्चा करत असतो. आज आपण चर्चा करणार आहोत पेडिक्युअर आणि मॅनिक्युअर. पेडिक्युअर आणि मॅनिक्युअर याचे प्राइजेस जर तुम्ही पार्लरमध्ये पाहिले तर ते अफोर्डेबल अजिबात नाहीत. कमीत कमी हजार रुपयाचे, म्हणजे 2000 रुपये तुमच्या पॉकेटला कात्री बसणार आहे. तेच पैसे आपण आज वाचवणार आहोत आणि आपल्या किचनमधल्या सामानाने आपण घरामध्येच करणार आहोत मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर. तेही इतकं छान की रिझल्ट बघून तुम्ही स्वतःच थक्क व्हाल. तर चला आणि माझ्यासोबत बघूया कसं करायचं हे मॅनिक्युअर पेडिक्युअर. पण हॅलो, आधी प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर तिकडे बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन फर्स्ट मिळेल आणि व्हिडिओ तुमच्याकडून चुकणार नाही. तर चला आपण बघूया कसं करायचं घरच्या घरी मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर. मॅनिक्युअर पेडिक्युअर सुरू करण्याआधी तुम्ही तुमची नेल पेंट रिमूव्ह करून घ्या ॲस्ट्रिंजनने. छान व्यवस्थित सगळे क्लीन करून घ्या. नेल पेंट असेल तर आपले पुढचे प्रोडक्ट त्याच्यामध्ये पेनिट्रेट होणार नाही. सेकंड स्टेपमध्ये मी खाण्याचा सोडा आणि लिंबू घेतला आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इनोसुद्धा घेऊ शकता. हे थोडंसं आपण हार्ड हे बनवलेलं आहे क्लिन्झर, कारण आपली पायाची आणि हाताची स्किन थोडीशी जाड असते. तर ह्या क्लिन्झरमुळे ते सगळं सॉफ्ट व्हायला मदत होते. ॲप्लिकेशन करून घ्या आणि नंतर लिंबूने थोडंसं असं चोळून घ्या. तुमच्या जे पायाचे जे ढोपरं किंवा एल्बो आहेत तिकडेही चोळून घ्या, म्हणजे तिकडची डेड स्किन निघण्यासाठी इझी पडेल. हातांनाही हे ॲप्लिकेशन करून घ्या, ज्याच्यामुळे क्लिन्झिंगची स्टेप आपली खूप इझी आणि छान होऊन जाईल व पुढचे आपले सर्व स्टेप्स करण्यास आपल्याला इझी पडतील. हाताला व आपल्या हातांचे जे ढोपरे आहेत, एल्बो, तिकडेही छान प्रकारे हे चोळून घ्या. सेकंड स्टेपमध्ये मी गरम पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी मीठ, लिंबू, रोज वॉटर आणि शॅम्पू घातला आहे आणि त्याच्यामध्ये पाय आणि हात दोन्ही तुम्ही कमीत कमी 20 मिनटं तरी छान ठेवून द्या. त्याच्यामुळे तुमचे ज्या पायाचे जे क्युटिकल्स आहेत किंवा जी डेड स्किन आहे ते सॉफ्ट होऊन जाते. कोलगेटने आपण ना आपले हे जे नेल्स आहेत आणि आपल्या ज्या टाचा आहेत त्या घासून घेणार आहोत. कोलगेटमध्ये अशी काही ब्लिचिंग प्रॉपर्टी असते ज्याच्यामुळे आपली नखं क्लीन होण्यासाठी खूप छान मदत होते आणि ब्रशच्या साहाय्याने केल्यामुळे सर्व जी डेड स्किन आहे ती रिमूव्ह व्हायला खूप छान मदत होते. खरं तर इथे पेडिक्युअरचा जो स्टोन मिळतो तो तुम्ही वापरू शकता असेल तर, पण आपण हे घरच्या घरी करतो आहे त्याच्यामुळे आपण ब्रशच वापरत आहोत. हलक्या हाताने ब्रशिंग करा, कारण याच्यामध्ये मी फास्ट केला आहे व्हिडिओ, तर असं वाटेल की तुम्हाला मी हार्ड करते, पण हे खूप सॉफ्टलीच करत आहे मी सगळं. ब्रशने हे बघा असे एल्बोसुद्धा तुम्ही घासून घ्या. पायाच्या टाचा व्यवस्थित घासून घ्या, म्हणजे डेड स्किन छान रिमूव्ह होऊन जाईल तुमची. पाण्यामध्ये बुडवल्यामुळे सगळं जे सॉफ्ट झालेलं असतं त्याच्यामुळे पटकन रिमूव्ह व्हायला छान मदत होऊन जाते. नंतर हे वॉश करून घ्या. पुढची स्टेपमध्ये आपण एक पॅक बनवणार आहोत, ज्याच्यामध्ये मी घेतलेलं आहे दही, तांदळाचं पीठ आणि कॉफी. दहीमध्ये लॅक्टिक ॲसिड असतं, ज्याच्यामुळे
आपली स्किनवरची डेड स्किन रिमूव्ह व्हायला छान मदत होऊन जाते व मॉइश्चर मिळतं. तांदळाच्या पिठाने तर छानच आपलं स्क्रबिंग होऊन जातं आणि नितळ आणि छान अशी स्किन व्हायला मदत होते. आपली हातापायाची स्किन थोडीशी रफ असते, त्याच्यामुळे मी तांदळाचं पीठ थोडंसं ओबडधोबड असं केलेलं आहे स्क्रबसाठी. जास्त फाईन पेस्ट नाही बनवली मी, त्याच्यामुळे छान स्क्रबिंग होत आहे. स्क्रबिंग करताना तुम्ही मसाजच्या स्टेप बघून घ्या. याच पेडिक्युअरला करतात पार्लरमध्ये. पंजाला लावून घ्या, पायाच्या बोटांना, तसेच असे सर्कलमध्ये तुम्ही हे मसाज करायचं आहे. गुडघ्याला सुद्धा लावून घ्या आणि असे हे राऊंड राऊंडमध्येच मसाज करा, म्हणजे छान ग्रिप मिळते हाताला. टाचांना वगैरे सगळीकडे अगदी व्यवस्थित हे मिश्रण चोळून घ्या. त्याच्यानंतर पायाचे जे पंजे आहेत चांगले चोळून घ्या, बोटांना वगैरे, बोटांच्या मध्येही. आता आपण हाताला हा पॅक लावूया. पॅक व्यवस्थित लावून घ्या, प्रत्येक बोटांना, नखांना व्यवस्थित सगळा हा पॅक लावून घ्यायचा आहे, जेणेकरून हातांचीही डेड स्किन रिमूव्ह होऊन तिथेही छान असा ग्लो येईल. बोटांच्या मध्येही छान मसाज करा, हातांच्या तळव्यांना मसाज करा. त्याच्यानंतर वॉश करून घ्या. पुढची स्टेप आहे, एक मी पॅक बनवला आहे, ज्याच्यामध्ये मी बेसन, हळद आणि ॲलोवेरा जेल आणि ग्लिसरीन घेतलेला आहे. हा जो मी पॅक बनवला आहे तो इतका अप्रतिम पॅक बनला होता की काय सांगू. तुम्ही जर हा पॅक बनवू लावला ना तर तुम्हाला कळेल की अगदी ग्लास स्किनसारखी स्किनवरती एक चकाकी आली होती आणि इतकं मॉइश्चर आलं होतं स्किनवरती माझ्या की तुम्ही हे स्वतः करून लावल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही, फील कराल तुम्ही. खरंच खूप छान आहे हा पॅक. तुम्ही प्लीज ट्राय करा नक्की आणि मला नक्की सांगा की ह्याने तुम्हाला कसं वाटलं आहे. मी पहिल्यांदा मॉइश्चरायझर नाही वापरलं, इतका छान त्याचा इफेक्ट आला होता. तुम्ही बघू शकता, मी अजिबात मॉइश्चरायझर लावलं नाही तरीही पाय आणि हात चमकत आहेत. याच्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीची नेलपेंट लावून घ्या आणि रिझल्ट तुम्हाला तुमच्या समोरच दिसत आहे की कसं माझी पायाची आधीची कंडिशन आणि आता कसे माझे पाय झालेले आहेत. तर नक्की करून बघा. पेडिक्युअर मॅनिक्युअरला वेळ लागतो म्हणूनच त्याचे चार्जेस जास्ती असतात, पण हे नक्की तुम्ही ट्राय करून बघा. पाहिलंत ना किती इझी आहे हे सगळं. आपल्या किचनमध्ये या सामानाने आपण हे मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर केलेलं आहे आणि त्याचा रिझल्ट इतका अप्रतिम आलेला आहे की वा. तुम्ही मला थँक्यू बोलायला विसरू नका. कमेंटमध्ये थँक्स लिहू शकता. कमेंट तर तुम्ही नक्कीच कराल, पण प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल माझी पहिली. तर नेक्स्ट टॉपिक घेऊन आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे ब्युटिफुल, बाय.